हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहे आणि यामध्ये आपण सर्व चालू घडामोडी, महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपात पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, भारतातील पहिली ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आली? लेह लडाख येथे. आरबीआयकडे भारताचा एकूण सोन्याचा साठा किती आहे? 854.73 मेट्रिक टन. ओके मित्रांनो, हे प्रश्न आपण वन लाइनर स्वरूपात घेतोय आणि हेच प्रश्न आपण डिस्क्रिप्शन स्वरूपात आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी टेलिग्राम चॅनलवर घेतलेले आहेत. म्हणजे MCQ टाईपमध्ये 4 पर्याय आणि प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या उत्तराचं ॲनालिसिस, विश्लेषण, डिस्क्रिप्शन आपण स्मार्ट एक्झाम मराठी या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहे. तिथे जाऊन ते क्वेश्चन्स देखील तुम्ही अभ्यासा, त्याचा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणी अलीकडेच संरक्षण सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला? राजेश कुमार सिंह यांनी. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची वार्षिक बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली येथे. त्यानंतर पुढे पाहूया, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली? वृद्धिमान साहा याने. इंटरनॅशनल सोलार अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? आपल्या भारताची. स्विस ओपन इंडोर आर्चरीमध्ये अतनु दासने कोणते पदक जिंकलंय? कांस्य पदक जिंकलंय स्विस ओपन इंडोर आर्चरीमध्ये. ओके. त्यानंतर ब्युमा बोको कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवडून आले? बोत्सवाना. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली येथे. दीपोत्सव 2024 मध्ये कोणत्या शहराने 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले? अयोध्या शहराने. ओके. ILOच्या नियामक मंडळाची 352वी बैठक नुकतीच कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? जिनेवा येथे. त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अलीकडेच एक जिल्हा एक उत्पादन भिंतीचं उद्घाटन कोठे केले? रियाद येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, अहमदाबादमधील किराणा येथे गुजरातमधील सर्वात मोठा कचरा ते ऊर्जा प्रकल्प सुरू केला. कोणी सुरू केला? अमित शहाने. ओके. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकताच ANR पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? चिरंजीवी याला. ओके. नुकतेच बटरफ्लाय पार्क कोठे सुरू करण्यात आलं? हे अरुणाचल प्रदेशमध्ये बटरफ्लाय पार्क सुरू करण्यात आलेलं आहे. जागतिक सुनामी जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 5 नोव्हेंबरला जागतिक सुनामी जागरूकता दिवस साजरा केला जातो. त्यानंतर पुढे पाहूया, नुकतेच अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष कोण बनले? डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनलेत. नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत? डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे आहेत. ओके. त्यानंतर होमगार्ड महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? रितेश कुमार यांची होमगार्ड महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ACBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? संजीव कुमार सिंगल यांची. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, नेलुरी हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17वा जिल्हा बनला? नागालँडचा. आशियातील सर्वात खराब ट्रॅफिक मध्ये कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? बेंगलुरू. रुस्तमे हिंद 2024 ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली? सिकंदर शेख यांनी जिंकली. ओके. नुकताच चर्चेत आलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहे हरमीत देसाई. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, जागतिक स्तरावर सर्वात तरुण फिडे बुद्धिबळपटू कोण बनला? अनीश सरकार. पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आपण पाहिलं कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली. भारत व्हिएतनाम सराव विनबॅक्स 2024ची 5वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी सुरू झाली? अंबाला येथे. भारत इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली? इंडोनेशियामध्ये. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
अनिश खन्ना यांची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जगातील सर्वात सुंदर महिला ठरलेली जोडी कोमर कोण आहेत? या ब्रिटिश अभिनेत्री आहेत. सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय कोण ठरला? संजू सॅमसन हा सलग 2 T20 सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. नुकतेच सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत. ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते? ते 50वे होते. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत. भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? त्यांचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पुढे पाहूया. भारतीय सैन्यात नुकताच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या तयार केलेल्या मिशन पिस्तूलचे नाव काय आहे? अस्मी मिशन पिस्तूल. ओके. भारतीय नौदलाने विदेशी नौदलासोबत केव्हा तिसरा द्विवार्षिक सराव ज्याचं नाव आहे महासागर आयोजित केला? 5 नोव्हेंबर 2024 मध्ये. वंचित कारागिरांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणता ब्रँड सुरू केला? ट्युलिप ब्रँड. ओके. तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार कोणाला मिळाला? अनिल प्रधान यांना तिसरा रोहिणी नय्यर पुरस्कार मिळालेला आहे. ओके. समोरचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे? स्वित्झर्लंडमध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखाबंदी केली जाणार आहे. 14व्या सिनियर राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? ओडिसाने 14व्या सिनियर राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. 15th ऑल इंडिया पोलीस सायन्स कॉन्फरन्सचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? गुजरात. 50व्या ऑल इंडिया पोलीस सायन्स कॉन्फरन्सचे आयोजन गुजरात येथे करण्यात आले. 2024 ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली येथे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. 18th वुमन्स एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024चा किताब कोणी जिंकला? इंडियाने 18th वुमन्स एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024चा किताब जिंकलेला आहे. इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आले? डॅनियल बारेनबोईम आणि अली अबू अव्वाद. ओके. डॅनियल बारेनबोईम आणि अली अबू अव्वाद यांना इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने कोणत्या राज्यातील बस्तर गावाला पर्यटन स्थळांच्या सूचीमध्ये सामील केले? छत्तीसगड. संयुक्त राष्ट्र संघाने छत्तीसगड राज्यातील बस्तर गावाला पर्यटन स्थळांच्या सूचीमध्ये सामील केलेले. ओके. कोणत्या राज्याने AI ॲडवायझरी परिषदेची स्थापना केली? तेलंगणा राज्याने AI ॲडवायझरी परिषदेची स्थापना केलेली आहे. समोरचा प्रश्न पाहूया. वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर येणारे इंडियन चेस ग्रँडमास्टरचे नाव काय आहे? अर्जुन एरेगसी. ओके. वर्ल्ड रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर येणारे इंडियन चेस ग्रँडमास्टर आहेत अर्जुन एरेगसी. मिस टीन युनिव्हर्स 2024चा किताब कोणी जिंकला? तृष्णा रे यांनी मिस टीन युनिव्हर्स 2024चा किताब जिंकलेला आहे. भारताचे फॉरेन सेक्रेटरी कोण आहेत ज्यांचा कार्यकाल 2 वर्षांनी वाढवला? विक्रम मिस्त्री हे भारताचे फॉरेन सेक्रेटरी आहेत आणि त्यांचा कार्यकाल आता 2 वर्षांनी वाढवलेला आहे. ओके. वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024चा किताब कोणी जिंकला? पंकज अडवाणी यांनी वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2024चा किताब जिंकलेला आहे. पुढे पाहूया. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चा किताब कोणी जिंकला? अरविंद चिदंबरम यांनी चेन्नई ग्रँडमास्टर 2024चा किताब जिंकलेला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मानकरी कोण ठरला? हरमनप्रीत सिंग. ओके. हॉकीमधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024चा मान हरमनप्रीत सिंगने पटकावलेला आहे आणि हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येतो. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येणाऱ्या हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024साठी कोणाची निवड झाली? PR श्रीजेश. ओके. PR श्रीजेश याची
हॉकीमधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024 साठी निवड झालेली आहे आणि हा देखील पुरस्कार आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून देण्यात येतो. ओके. त्यानंतर भालाफेकपट्टू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? जॉन झेलेंजी यांची भालाफेकपट्टू नीरज चोप्राचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. इंडियन कोस्ट गार्डने रिप्रिक्स 2024 या अभ्यासाचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले? ओडिसामध्ये. कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला? ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. एडेल गिव हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024 मध्ये परोपकाराच्या यादीत कोण अव्वल आहे? शिव नाडर. अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेले मा मदर हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर देवेंद्र कुमार घोडावत. पुढे पाहूया. अलीकडेच भारताच्या कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेकपोस्ट सुरू झाले? भूतान. पहा, भारत आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेकपोस्ट सुरू झाले? भूतान. ओके. इंटरपोलचे नवे सेक्रेटरी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? वाल्डेजी उर्किजा यांची इंटरपोलचे नवे सेक्रेटरी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली? विद्यालक्ष्मी योजना. ओके. नो युअर मेडिसिन ॲप कोणी लॉन्च केले? नो युअर मेडिसिन ॲप हे मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अँड यूथने लॉन्च केलेले आहे. समोरचा प्रश्न. जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने 15 दिवसांचा जल उत्सव सुरू केला? नीती आयोगाने. अँटी करप्शन युनिटचे नवे अध्यक्ष कोण बनले? सुमती धर्मवर्धने. भारतीय नौसेनेने कोणासोबत युनिकॉर्न टेक्नॉलॉजीसाठी करार केला? जपानसोबत. शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 नोव्हेंबरला शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस साजरा केला जातो. पुढे पाहूया. लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन कोणी केले? बी.डी. मिश्रा यांनी लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियमचे उद्घाटन केलेले आहे. मॉरिशसमध्ये भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनुराग श्रीवास्तव यांची मॉरिशसमध्ये भारताचे नवे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 55व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये सत्यजित रे लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? फिलिप रोजर नॉईस यांना. अलीकडे प्रकाशित पुस्तक मोदिलो कॉन्व्हर्सेशन्स फॉर अ विकसित भारत कोणी लिहिले? डॉक्टर अश्विन फर्नांडिस. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. मॉरिशस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? नवीन रामगुलाम. जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा कोणाची निवड झालेली आहे? शिगेरू इशिबा यांची जपान देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा निवड झालेली आहे. इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सुरेश प्रभू यांची इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अलीकडेच 2024 ATP फायनल्सचा किताब कोणी जिंकला? जैनिक सिनर यांनी 2024 ATP फायनल्सचा किताब जिंकलेला आहे. पुढे पाहूया. चेन्नई ग्रँडमास्टर 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? अरविंद चिदंबरम. ICC वुमेन्स प्लेयर ऑफ मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरले आहे? अमेलिया केर. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आलं आहे? 200 वर्ष. ओके. त्यानंतर सुपर टायफून मॅन यी कोणत्या देशात धडकले? फिलिपिन्स देशात धडकलेले आहे. पुढे पाहूया.
66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन कोठे करण्यात आले? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक मिसाईलचे सफल परीक्षण करण्यात आले. तिची रेंज काय आहे? तिची रेंज आहे 1500 किलोमीटरहून अधिक. ओके. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत? गोव्यामध्ये. 76व्या प्रजासत्ताक दिनाला कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताचे प्रमुख पाहुणे असतील? इंडोनेशिया. 2024चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सामंता हार्वे यांना 2024चा बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. क्लायमेट ट्रेस रिपोर्टनुसार सर्वाधिक ग्रीनहाऊस उत्सर्जक शहर कोणते? शांघाई. क्लायमेट ट्रेस रिपोर्टनुसार सर्वाधिक ग्रीनहाऊस उत्सर्जक शहर आहे शांघाई. महिला टेनिस असोसिएशन फायनल 2024 कोणी जिंकली? कोको गॉफ. कोको गॉफ यांनी महिला टेनिस असोसिएशन फायनल 2024 जिंकलेले आहे. आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवनमान सुधार प्रकल्पासाठी किती कर्ज दिले? 200 दशलक्ष डॉलर. ओके. आशियाई विकास बँकेने उत्तराखंडच्या जीवनमान सुधार प्रकल्पासाठी 200 दशलक्ष डॉलरचे कर्ज दिलेले आहे. पुढे पाहूया. भारताचे नवे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? के संजय मूर्ती यांची भारताचे नवे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आसाम सरकार आणि कोणत्या IITने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? आसाम सरकार आणि IIT गुवाहाटीने हेल्थ केअर इनोव्हेशनसाठी एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. 2024-25 साठी फिक्कीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? हर्षवर्धन अग्रवाल. ओके. 2024-25 साठी फिक्कीचे नवे अध्यक्ष म्हणून हर्षवर्धन अग्रवाल यांची निवड झालेली आहे. भारत आणि कोणत्या देशामध्ये पंतशीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झाला? रशिया. भारत आणि रशिया या देशामध्ये पंतशीर हवाई संरक्षण प्रणालीसाठी करार झालेला आहे. ओके. पुढे पाहूया. टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ टायटल कोणी जिंकला? मॅग्नस कार्लसन. मॅग्नस कार्लसन याने टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ टायटल जिंकलेला आहे. नुकतेच सी प्लेन उड्डाण कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यामध्ये सी प्लेन उड्डाण सुरू करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली येथे. आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. स्पेसएक्सने भारताच्या कोणत्या कम्युनिकेशन सॅटेलाइटला लॉन्च केले? GSAT-N2. ओके. स्पेसएक्सने भारताच्या GSAT-N2 या कम्युनिकेशन सॅटेलाइटला लॉन्च केलेले आहे. समोरचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ते आणि नोंदणी करारांवर 100% सूट जाहीर केली? तेलंगणा. ओके. तेलंगणा राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी रस्ते आणि नोंदणी करारांवर 100% सूट जाहीर केलेले. 4th नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेते राज्य कोणते आहे? पश्चिम बंगाल. ओके. 4थ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024चं विजेते राज्य आहे पश्चिम बंगाल. पुढे पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले? नायजेरिया. GT ओपनमध्ये वुमेन्स कंपाऊंड आर्चरी इव्हेंटमध्ये कोणी सुवर्ण पदक जिंकले? ज्योती सुरेखा. ज्योती सुरेखा यांनी ज्योती सुरेखा यांनी GT ओपनमध्ये वुमेन्स कंपाऊंड आर्चरी इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. पुढे पाहूया. नुकतेच चर्चेत असलेले नुग्गू वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक. नुग्गू वन्यजीव अभयारण्य आहे कर्नाटकमध्ये. कोणत्या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केले? UAE या देशाने अलीकडेच ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स सुरू केलेले आहे. 2024 संयुक्त विमोचन एक्सरसाइजचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? गुजरात.
गुजरात या राज्यामध्ये 2024 संयुक्त विमोचन एक्झरसाइजचे आयोजन करण्यात आले. ओके. त्यानंतर नुकतीच इंटरपोलचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले? वालदेसी उर्किजा. आपण पाहिलं वालदेसी उर्किजा यांची इंटरपोलचे नवे सरचिटणीस म्हणून निवड झाली. पुढे पाहूया. दुबई स्पोर्ट्स काउन्सिलचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग. ओके. दुबई स्पोर्ट्स काउन्सिलचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे 55वे संस्करण गोवामध्ये आयोजित करण्यात आले. आपण पाहिलं कोणत्या भारतीय टेनिस स्टारने नुकतीच निवृत्ती जाहीर केली? प्रजनेश गुणेश्वरन. ओके. प्रजनेश गुणेश्वरन यांनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली. ते भारतीय टेनिस स्टार आहेत. G20 शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली जात आहे? रियो दी जेनेरो, ब्राझील. ओके. G20 शिखर परिषद 2024 रियो दी जेनेरो, ब्राझील येथे आयोजित केली जात आहे. पुढे पाहूया. नुकतेच देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आपण पाहिलं संजय मूर्ती यांची. ओके. नुकतेच देशाचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या देशाने ग्लोबल अलायन्स टू फाईट पॉवर्टी अँड हंगर सुरू केला? ब्राझीलने. स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे भारताचा कोणता संचारग्रह अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आला? GSAT-N2. ओके. अलीकडेच भारताचा पूर्व प्रहार त्रिसेवा अभ्यास कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? लडाख येथे भारताचा पूर्व प्रहार त्रिसेवा अभ्यास आयोजित करण्यात आला. पुढे पाहूया. टाटा स्टीलचे ब्लिट्झ विजेतेपद कोणी जिंकले? मॅग्नस कार्लसन. आपण पाहिलं मॅग्नस कार्लसन यांनी टाटा स्टील चेस ब्लिट्झचे विजेतेपद जिंकलेले आहे. ओके. त्यानंतर कोणत्या देशाने नुकतीच नवीन संविधान मंजूर केलंय? गॅबॉन या देशाने नुकतेच नवीन संविधान मंजूर केलेलं आहे. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? डी कृष्णकुमार हे मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. 14व्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024चा विजेता कोण बनला? ओडिसा. आपण पाहिलं 14व्या हॉकी इंडिया सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024चा विजेता ओडिसा बनलेला आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्याने 4थ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले? पश्चिम बंगाल. आपण पाहिलं 4थ्या राष्ट्रीय फिन स्विमिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पश्चिम बंगालने पटकावलेले आहे. 31वी एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आर्थिक नेत्यांची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? पेरू येथे. 31वी एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आर्थिक नेत्यांची बैठक पेरू येथे आयोजित करण्यात आली. नुकताच चर्चेत असलेला गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? छत्तीसगड. नुकताच चर्चेत असलेला गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड राज्यात आहे. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला? ऋषभ पंत. आणि किती रुपयाला भेटले ते कमेंटमध्ये सांगा. IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरलेला आहे. आणि हा किती रुपयाला विकला गेला हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. पुढे पाहूया. पाणी टंचाईमुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली? इक्वेडॉर. पाणी टंचाईमुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली इक्वेडॉर देशामध्ये. ओके. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? न्यूझीलँड. सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स 2024 मध्ये न्यूझीलँड हा देश प्रथम स्थानावर आहे. कोणत्या देशाने 16 वर्षाहून कमी वय असणाऱ्या मुलांसाठी सोशल मीडियावर प्रतिबंध लावला आहे? ऑस्ट्रेलिया देशाने 16 वर्षाहून कमी वय असणाऱ्या मुलांसाठी सोशल मीडियावर प्रतिबंध लावलेला आहे. जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणता देश कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले? लंडन.
जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत लंडन या शहराने अव्वल स्थान मिळवलेलं आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी करण्यात आले? आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्याचे नामकरण श्रीभूमी असं करण्यात आले. हुरून इंडिया फिलॅन्थ्रॉपिस्ट लिस्ट 2024 मध्ये शीर्षस्थानावर कोण आहे? शिवनादर आपण पाहिलं. हुरून इंडिया फिलॅन्थ्रॉपिस्ट लिस्ट 2024 मध्ये शिवनादर शीर्षस्थानावर आहे. ओके. 11व्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंगचे आयोजन कोठे करण्यात आले? लाओस येथे 11व्या एशियन डिफेन्स मिनिस्टर मीटिंगचं आयोजन करण्यात आले. ओके. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष घोषित केलंय? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष. ओके. संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर पुढे पाहूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने कोण निवडून आले? काशीराम पावरा. ओके. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात सर्वाधिक मताने काशीराम पावरा निवडून आलेले आहेत. ओके. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला किती टक्के मतदान झाले आहे? 0.72. ओके. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये नोटाला 0.72% मतदान झालेले आहे. इंडियन ऑइलचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरविंद सिंह साहनी. ओके. इंडियन ऑइलचे नवे अध्यक्ष म्हणून अरविंदर सिंह साहनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या? 34. ओके. झारखंड विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाला सर्वाधिक 34 जागा मिळालेल्या आहेत. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्याच्या सर्व चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये आपण फक्त आणि फक्त महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत आणि या सर्व करंट अफेअर्स आपण वन लाइनर स्वरूपात मराठीमध्ये पाहिलेले आहेत. ओके. हे सर्व करंट अफेअर्स आपण वन लाइनर स्वरूपात मराठीमध्ये पाहिलेले आहेत, ज्याचा तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये फायदा होणार आहे. आणि हेच करंट अफेअर्स जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनलला भेट द्यायला लागेल. आपल्या स्मार्ट एक्झाम मराठी या चॅनलवर आपण हेच प्रश्न डिस्क्रिप्शन स्वरूपात दिलेले आहेत. MCQ टाईपमध्ये आहेत, म्हणजे MCQ टाईप 4 पर्याय आणि प्रश्नाचं उत्तर आणि त्या उत्तराचं डिस्क्रिप्शन विश्लेषण पूर्ण ॲनालिसिस डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात आपण तिथे दिलेले आहे. तिथे जाऊन ते प्रश्न देखील तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप फायदा होणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.